महाराष्ट्राची नमो शेतकरी योजना ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत करणारी योजना आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजना आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यास आता माघार घेत असलेलं दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालेला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार. तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा लवकरच आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. त्यांनी आता तारीख देखील जाहीर केलेली आहे आणि आता याच तारखेवर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित होणार आहे, अशी मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता तो निर्णय खरा ठरणार आहे. त्यांची ही बैठक आता सक्सेसफुली पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती आनंदाची बातमी अशी आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच की सोबतच 4000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असं 2 हप्ते मिळून 4000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघितली, परंतु आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे आता तो हप्ता आपल्याला 2000 रुपये बोनस घेऊन येत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपयेच आपल्याला जर टायमावर हप्ता वितरित झाला असता तर फक्त 2000 रुपयाचा लाभ मिळाला असता. परंतु शेतकरी मित्रांनो, आता तो 9व्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थेट 4000 रुपये महाराष्ट्र शासन जमा करणार आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जास्त दिवस विलंब झाला, त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाचं हे करावं तेवढं कौतुक आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने असं पाऊल कधीच उचललं नव्हतं, कारण की 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सुरू केल्यापासून नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले, परंतु अद्याप कधीच 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. परंतु आता हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल, कारण की महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि देवाभावने आपला धाडसी निर्णय घेतलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण की 2 हप्ते सोबत वितरित करणं ही काही मामूली गोष्ट नाही. शेतकरी मित्रांनो, आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये एवढी रक्कम आता थेट जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता तारीख फिक्स केलेली आहे. याच तारखेवर आता नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. 4000 रुपये कोणते? शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये या तारखेला जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तारीख देखील फिक्स केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांना कोणते कामं करायचे आहेत ते देखील सांगितलेले आहेत. कामं म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने अटी व नियम अगदी कडक केलेले आहेत. ते अटी व नियम जर शेतकऱ्यांनी पूर्ण केले तरच त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. अन्यथा या योजनेपासून सर्व शेतकऱ्यांना वंचित राहावं लागणार आहे. सर्व म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करणार नाहीत असे शेतकरी मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी या अटीचं कडेकोड पालन करणार आहेत असे शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ थेट होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अटी ज्या आहेत ते पुरेपूर पाळणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या अटी महाराष्ट्र शासनाने लावलेल्या आहेत, काय क्रायटेरिया आहे, कोणत्या अटी पूर्ण केल्यावर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे, कोणत्या अटी पूर्ण केल्यावर आपण या योजनेत सामील होणार आहोत किंवा कोणत्या अटी नाही पूर्ण केल्यावर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती. गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता देखील रखडला होता, परंतु एवढ्या दिवस हा 8वा हप्ता रखडला नव्हता, परंतु 9व्या हप्त्याने जास्त दिवस रखडला आहे. शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला, त्याच्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने निश्चय केलेला आहे, घोषणा केलेली आहे की आम्ही नमो शेतकरी योजनेच्या
योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, ही बातमी ऐकून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी अगदी आनंदी आहेत, कारण की शेतकरी मित्रांनो 2-4 हजार रुपये ही आर्थिक मदत होणं ही सोपी गोष्ट नाही। शेतकऱ्यांनी आता पेरण्या केलेल्या आहेत, त्यांच्या खाता आणि बियाच्या उधारी आहेत, त्या उधारी देण्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाने निर्णय केला की 2000 रुपयामध्ये शेतकऱ्यांचं काही होणार नाही। त्यासाठी आपण आता 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू, म्हणजेच की त्यांची आर्थिक मदत होईल। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने मोठं पाऊल उचललेलं आहे आणि आता हे पाऊल शेतकऱ्यांच्या अगदी हिताचं पाऊल असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची 2000 असे मिळून तुमच्या खात्यावर आता 4000 रुपये एवढी रक्कम थेट जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, यावेळी ही रक्कम डीबीटीच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता अडचण येणार नाही कोणतीही। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करायची देखील गरज राहिलेली नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता या योजनेचे पैसे थेट जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केले आहेत, ते अटी व नियम पाहूयात। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिलं महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच की 4000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता जर मिळालेला असेल तर तुम्ही निश्चित राहा, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही, अशांच्या मात्र अडचणीत आता वाढ होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळालेला नाही, मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता का मिळणार नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजनेने ही योजना सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या पीएम किसान योजनेला अटी आहेत त्याच अटी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेला लावलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, साहजिकच आहे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळालेला नसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केलेली आहे, ती अट अशी आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला थेट पैसे मिळून जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जा, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या योजनेची अगदी मनापासून अगदी आतुरतेने बऱ्याच दिवसापासून वाट पाहत असाल आणि ऐन टायमावर जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल आणि फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे जर आपल्याला पैसे मिळणार नसतात तर शेतकरी मित्रांनो, यापेक्षा आपलं दुर्दैव काही नसू शकणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, हे आपल्या हातात आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं। त्यासाठी लवकरात लवकर जा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला चुकवू नका। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे की ई-केवायसी करणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुमची देखील ई-केवायसी तुम्ही तात्काळ करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। या हप्त्यापासूनच नाही, मात्र भविष्यात देखील या योजनेचे पैसे पडत राहणार आहेत। त्या भविष्यातील हप्ते देखील आता शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला चुकवू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे की फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची फार्मर आयडी आहे की नाही हे तपासून घ्या। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर ती फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, आपण गेले कित्येक दिवस या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहोत आणि आता मोठा धमाका ऑफर महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे, म्हणजेच की आता 2 हप्ते सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची 2000। जर 4000 रुपये आपण रक्कम फक्त फार्मर आयडी साठी घालवणार असोल तर शेतकरी मित्रांनो, आपल्यामध्ये काही तथ्य नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला चुकवू नका। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या अटी आहेत, या अटी पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे। ती संभाव्य तारीख आहे 25 जुलै। 25 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते म्हणजेच की 4000 रुपयाला जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या कृषी विभागाने घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकर तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये ही रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.